लाईट्स कॅमेरा ॲक्शन सीलर घेऊन येतील खास किस्से, गप्पा आणि आठवणी सारे, गप्पा आणि आठवणी सारे. नवीन प्रोजेक्टची झलटण सेलिब्रिटीच्या आयुष्याची खास हलचल ऐका आणि पहा. ताऱ्यांची तुमचा आवडता सेलिब्रिटी टीव्ही पॉडकास्ट, चित्रसृष्टी मधले तारे घेऊन येतील खास किस्से, गप्पा आणि आठवणी सारे, गप्पा आणि आठवणी सारे. फक्त तुमच्यासाठी मनोरंजनाची नवी दुनिया, फक्त तुमच्यासाठी मनोरंजनाची नवी दुनिया. हाय, हॅलो, नमस्कार. मी मृण्मयी भजक सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कार्यक्रम आहे झलक ताऱ्यांची. मंडळी, आपल्या सगळ्यांमध्येच संगीत आणि नृत्य हे थोड्या प्रमाणात का होईना दडलेलं असतंच. कारण जेव्हा एखादा छान आपण गाणं ऐकतो किंवा एखादं छान संगीत ऐकतो तेव्हा आपोआप आपले पाय त्याच्यावर ठेका धरतात, आपलं शरीर हलू लागतं, हात छान ताल धरतात. पण स्टेजवर नृत्य करणं ही गोष्ट म्हणजे हर एक के बस की बात नहीं है. तर आज आपण गप्पा मारणार आहोत एका अशा नृत्य दिग्दर्शकाशी जे 1990 पासून या क्षेत्रात काम करतायत. आजपर्यंत हजारो शोज मोठे मोठे त्यांनी केलेले आहेत. नाटकांचं दिग्दर्शन केलंय, मालिकांचं नृत्य दिग्दर्शन केलंय. आज आपण भेटणार आहोत, आज आपण गप्पा मारणार आहोत ज्येष्ठ आणि ख्यातनाम नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे यांच्याशी. सर नमस्कार. नमस्कार. खूप मनापासून स्वागत तुमचं. आणि सगळ्यात आधी तुमचं खूप खूप अभिनंदन, कारण संगीत नाटक अकादमी ही एक दिल्लीची खूप मोठी संस्था आहे, नावाजलेली संस्था आहे आणि त्यांचा पुरस्कार तुम्हाला नृत्य क्षेत्रातला मिळालेला आहे. तर खूप खूप अभिनंदन. आणि हा पुरस्कार जेव्हा तुम्हाला मिळाला तेव्हा काय, म्हणजे कसं कळलं, कोणी सांगितलं तुम्हाला? खरं तर अजून पुरस्कार मिळायचा बाकी आहे. हा जाहीर झालेला आहे. हा पुरस्कार जाहीर झाला आहे. संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार हे खरं प्रेस्टिजियस मानला जातो. अख्ख्या भारतातून काही कलाकारांना तो मिळतो. आणि हा पुरस्कार डिक्लेअर झाल्याचं मला माझ्याबरोबरच प्रमोद पवार दिग्दर्शक त्यांनाही मिळाला आहे. तर त्यांच्याकडून मला कॉल आला आणि त्याच्याबरोबर महेंद्र पवार नावाचे माझे मित्र आहेत, त्यांनी मला कॉल केला. पण नेमकं काय झालं होतं की तो कॉल आला त्यावेळेला आमचा मराठी बाणाचा शो नाशिकला होता आणि मी आजही परफॉर्म करतो, त्यामुळे आम्ही आमच्या तयारीत होतो. आणि याच्याबरोबर काही दिवसापूर्वी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचं एक इलेक्शन पण झालं होतं. त्यातही संचालक म्हणून आम्ही निवडून आलो होतो अख्ख्या महाराष्ट्रातून. बरोबर. आणि दोघांचे कॉल असे आले, अरे अभिनंदन अभिनंदन. तर मी थँक्यू म्हटलं. तर प्रमोद पवार म्हणाले, अरे माझं पण अभिनंदन कर. तरी मला कळेना. तर मी म्हटलं हा तुमचं कळलंच नाही. संगीत नाटक अकादमी पुरस्कार. मी म्हटलं सर तुमचं पण अभिनंदन. आणि मी स्टेजला एंट्रीला गेलो. एंट्री करून इंटरव्हलला महेंद्र पवारांचा कॉल आला. ते म्हणाले, अरे काय दिल्लीला कधी जाणार? तेव्हा मला क्लिक झालं, अच्छा म्हणजे अवॉर्ड डिक्लेअर झाले का. मग त्यांना म्हटलं की लिंक वगैरे पाठवा. मग त्यांनी लिंक पाठवली. मग परत मी प्रमोद पवारांना कॉल केला आणि त्यांना म्हटलं, सर मला माहित नव्हतं असं असं. तरी म्हणाले, हो त्यासाठीच मी कॉल केला होता. मग त्यांचंही अभिनंदन केलं. आणि आनंद त्याचा घेईपर्यंत थोडं एक आमच्या शोमध्ये पण एक दुर्घटना घडली थोडी, की आमचा एक कलाकार डान्स करून बसला होता आणि अचानक त्याला अटॅक आला. अरे बाप. आणि तो सगळा प्रकार नंतर झाला शोमध्ये म्हणजे इंटरव्हलच्या आजूबाजूला. त्यामुळे मग सगळं लक्ष तिकडे कॉन्सन्ट्रेट झालं. आणि मग आम्ही रात्री हॉस्पिटलाइज वगैरे सगळं केलं आमचे प्रयत्न, पण आम्ही तो वाचू नाही शकला मुलगा. सो तो एक दिवस माझा अख्खा अवॉर्ड मिळाल्याच्या आनंदापेक्षा एक दुःखही त्यावेळेला खूप हे होतं. आणि त्या सगळा प्रकार 1-1.5 दिवसात झाला. पण 100% आनंद आहे, कारण एवढा मोठा पुरस्कार मिळणं म्हणजे मला असं वाटतं की माझ्या 35 वर्षाच्या लोककलेशी आणि या डान्सशी जे काय मी एकरूप राहिलो आणि त्याच्यावर जी काय मेहनत केली त्याचं चीज म्हणायला हरकत नाही की आज माझी दखल घेतली गेली. आणि त्यासाठी मी संगीत नाटक अकादमी चेअरमन, सेक्रेटरी
त्यानंतर आपले कल्चरल मिनिस्ट्री ऑफ इंडिया, या सगळ्यांचं खूप खूप आभारी आहे. स्पेशली संध्याताईंचं, त्या चेअरपर्सन आहेत आणि त्यांनाही माहीत होतो. आणि गेल्या वर्षी जे काय दिल्लीत आम्ही काम केलं राजपथावर, त्या सगळ्याचा त्यांनी हे करून विचार डोक्यात ठेवून, माझ्या ह्या सगळ्या करिअरचा विचार डोक्यात ठेवून मला हा पुरस्कार जाहीर केला. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार आहे. नक्कीच. आणि ही गोष्ट पण मला फार इंटरेस्टिंग वाटली की पुरस्कार एवढा जाहीर झालाय म्हणजे बाहेर सगळ्या जगाला कळलंय आणि अजून तो तुमच्यापर्यंत जरा उशिरानेच पोहोचला. कारण तुम्ही तुमच्या कामात म्हणजे त्याच कामात, ज्या कामासाठी तुम्हाला पुरस्कार मिळाला त्या कामात असणं, ही गोष्ट पण खूप छान आहे. सुरुवात कशी झाली? कारण आत्ता बघा, म्हणजे आत्ता नृत्य दिग्दर्शन किंवा नृत्य ह्या गोष्टीला एक ग्लॅमर आहे किंवा त्याच्याकडे करिअर ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघितलं जातं. तर तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा तो काळ वेगळा होता आणि तेव्हा असं म्हणजे काय डोक्यात होतं किंवा कसं तुम्हाला नृत्य भेटलं? खरं तर यातच आयुष्य काढायचं आहे किंवा यातच काम, असं कधी डोक्यात असं कधी ठरवलं नव्हतं. मी जिकडे आमचे स्वतःचे काही वेगळे बिझनेस होते. म्हणजे माझा भाऊ क्लासेस घ्यायचा, तो टीचर होता, त्यामुळे आमच्याकडे आमचा खूप मोठा क्लास होता. 1000 एक विद्यार्थी क्लासला असायचे. आमची अबुदनगर काळा चौकीमध्ये मी राहणारा कामगार विभागात. अबुदनगरमध्ये आमची NMK एज्युकेशन नावाची शाळा माझा भाऊ चालवायचा, तो सेक्रेटरी होता त्या शाळेचा. शिवाय आमचा एक टुरिस्टचा बिझनेस होता, आमच्या काही गाड्या होत्या. तर ह्या सगळ्यामध्ये मी वावरत असताना कुठेतरी डान्स हा आवडायचा. त्यावेळेला ब्रेक डान्स होता. मग ते ब्रेक डान्स करणारी मुलं नाचायला लागली की मी त्यांना, शो संपला म्हणजे असं बघायला मिळायचं नाही. क्वचित एक थोडं वेळ पाहिलं की त्यांना ऑफिसला नेक्स्ट डे बोलवायचो. मी त्यांना सांगायचो ब्रेक डान्स वगैरे दाखवा. ह्या आवड होती त्याची, पण घरून परमिशन नव्हती. मग हळूहळू शाळेतले फोक डान्स, मग कॉलेजमध्ये फोक डान्स, हे करत करत आणि एकच होतं की मला आज तगेत डान्स करताना मला ना असं शिकावं नाही लागलं. म्हणजे मला जिथे मी सुरू झालो 90 साली, तिकडे पहिल्या दिवशीच मी सजेस्ट करायला लागलो की आपण असाच्या ऐवजी असं केलं तर चालेल का, जरा अजून चांगलं वाटेल, अजून चांगलं वाटेल. मग माहित नाही की थोडं उपजत असेल, काय असेल. त्यामुळे डान्स बरोबर कोरिओग्राफी सुरू झाली आणि त्यात काहीतरी वेगवेगळं करण्याची जी काय हे होती, नवीन प्रयोग करण्याची जे डोक्यात असायचं, ते करत करत पुढे आलो. 90 साली माझी आई एक्सपायर झाली. त्यानंतर थोडं माझ्या आयुष्यात एक थोडा ट्विस्ट आला. आणि त्यानंतरची 4 वर्ष ते सगळं शोधण्यात गेलो की काय राहिलं, काय चुकलं, काय आपल्याकडून राहून गेलं, की जे काय आई सांगत होती आपण ऐकलं नाही. असं ह्या सगळ्या ह्याच्यात माझी 2-3 वर्ष गेली थोडं सांभाळण्यात स्वतःला. आणि त्या 2-3 वर्षात जे फ्रस्ट्रेशन होतं ते वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डान्स करून काढलं मी. आठवणी यायच्या की आई काहीतरी सांगत होती आणि आपण काहीतरी ऐकत नव्हतो. त्या फ्रस्ट्रेशनमध्ये मग इकडे डान्स, तिकडे डान्स, ह्या ग्रुपमध्ये डान्स, असं करत 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 त्या डान्सशी खूप एकरूप होत गेलो. म्हणजे त्याच्या आधी तुम्ही डान्समध्ये फार नव्हता? डान्समध्ये असं काही नव्हतं, फक्त आवड होती. आणि डान्स येत होता. मला कोणी दाखवली स्टेप की मी करत होतो, त्याला परत दाखवायला लागत नव्हतं. काही डान्स मी चालू रिहर्सल मध्ये फॉलो करत होतो. एवढं त्याचं मला हे होतं, म्हणजे उपजतच म्हणू शकतो आपण. म्हणतो बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तर तसे तुमचे लहानपणापासून तुमचे पाय नृत्य. त्याला अजून एक जोड देईन मी की लहानपणी मी ज्यावेळेला म्हणजे मुंबईत आल्यानंतर, तसं मुंबईत मी खूप लेट आलो 6-7-8 वर्षाचा असताना. पण त्यानंतर जेव्हा गावी जायचो तेव्हा गणपतीमध्ये आमचं घर कुटुंब मोठं आहे, मोठी फॅमिली आहे. तर एक 7 काका, 5-6 आत्या वगैरे असं मोठं कुटुंब. कुठे? कोकणातलं. आम्ही राजापूर आमचा तालुका, निखरेवाडी गाव आमचं, केळवली मुक्काम पोस्ट. ते घरी त्या गणपतीत यायच्या आणि त्या फुगड्या खेळायच्या गणपतीमध्ये, छान छान गाणी गायच्या. तर तो एक लहानपणापासून त्यांना नाचताना पाहिलं होतं. मग त्यांच्यावर एक दोन स्टेप फुगड्या नाचणं त्यांच्याबरोबर. माझे सगळे काका आणि माझे वडील माझे खूप छान नाल म्हणतात त्याला, गावी जी वाजवतात ढोलकी, जर का जे मृदुंग, त्याला गावी नाल म्हणतात, ती वाजून भजन गाणं. हे माझ्या काकाने एकदा मला सांगितलं. वडील थोडे स्ट्रिक्ट होते, काका पण घाबरायचे बोलायला. तर मला सांगितलं, बरं अण्णांना सांग ना, बोलो त्यांना. तर मी रिक्वेस्ट केली की आज भजन गाल का. तर त्याने ते वाजवून भजन गायलं आणि सगळे माझे काका त्याच्यावरती नाचत होते. तर त्यांच्याबरोबर मी पण ज्यावेळेला तो ताल धरणं, तर कदाचित आता असं वाटतं की हे तेव्हापासून कुठेतरी
आपण बघत होतो, कुठेतरी आपल्याला मला येत वाटतं की ते होतं. सगळं नेणीवेत कुठेतरी असतं हा, तुमच्या आणि ते नंतर कधीतरी कधीतरी बाहेर येत येतं. असावं. yes, तर हा yes. सगळा तुम्ही सांगितलं की लहानपण म्हणजे तुमच्या घरात संगीत होतं आणि तो एक भाग असतो ना सर, की एक भजन म्हणा किंवा कुठलंही संगीत म्हणा आणि हळूहळू हळू असा त्याचा टेम्पो वाढत जातो आणि सगळेजण स्वतःला विसरून त्याच्यामध्ये Correct. नाचायला लागतात किंवा तल्लीन होणं, एकरूप होणं असं आपण त्याला म्हणतो. की तुम्ही जेव्हा नृत्य क्षेत्रात यायचं ठरवलं, तुम्ही सांगितलं की मधली आई गेल्यानंतर काही वर्ष, तर तेही मला फार फॅसिनेटिंग वाटतं की दुःखामध्ये असताना आपण खूप वेगवेगळ्या गोष्टी करत असतो, तर तिथे देखील तुम्हाला नृत्याने खुणावलं आणि त्या क्षेत्रात ती तुम्हाला Yes, वाट सापडली yes, असं आपण yes, yes, म्हणू yes, yes, शकतो. yes. आज आपण बघतो की खूप वेगवेगळे रियालिटी शोज आहेत किंवा वेगवेगळे नृत्याचे क्लिप्स आपल्याला व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवर येत असतात. तर मी स्वतः काही नृत्यातली नाही, पण एक प्रेक्षक म्हणून बघताना मला असं वाटतं की ते ना असं जिम्नॅस्टिक्स किंवा कवायत असतं. तर तुम्हाला नृत्य दिग्दर्शक म्हणून काय वाटतं की अशक्य प्राय अशा काइंड ऑफ स्टेप्स ज्याला खूप टाळ्या मिळतात, खूप वाहवा मिळते, तर काय वाटतं तुम्हाला त्या आता नृत्याबद्दल? काय झालंय की रियालिटी शोज आणि कॉम्पिटिशन्स यामध्ये काही वर्षापूर्वी खूप छान चाललं होतं की त्यांचं स्पर्धकांचं ओरिजिनल टॅलेंट बाहेर येत होतं आणि त्या टॅलेंटला थोडं अजून त्याला म्हणतो ना आपण कोरीव काम करण्याचं काम काही कोरिओग्राफर करत होते इंडिव्हिज्युअली, सोलो डान्स जे काय नवीन नवीन होत होतं. आता काय झालंय की आता हळूहळू ते ना तो डान्सचा प्रकार हा जिम्नॅस्टिककडे वळल्यासारखा वाटतो आम्हालाही. कारण ज्या काय भावना मांडायच्या आहेत त्या कंटेम्पररी या स्टाईलमध्येच मांडल्या जात आहेत की सर्कल मारणं, रोल करणं, उडी मारून जम्प करणं, डुएट असेल तर त्या मुलीने त्या मुलाच्या अंगावर उडी मारणं, मग त्याने तिला लिफ्ट करणं, मग ते खाली सोडणं, मग त्याने उडी मारून तिच्या अंगावर येणं, मग दोघांनी. म्हणजे काय झालंय की अशाच भावना व्यक्त होतात का? काही दुसरे फॉर्म नाहीच आहेत का? सुरुवातीला असं छान वाटायचं की बाबा इंडिव्हिज्युअल टॅलेंट असेल, एखाद्यात खूप टॅलेंट असतं पण त्याला एक आकार द्यायचा असतो, ते आकार देऊन ते छान करत होते. पण आता काय झालंय, फक्त गाणी बदलत आहेत, स्टाईल तीच आहे, पॅटर्न तोच आहे, कुठेतरी आत्मा हरवत चाललाय, आत्मा हरवत चाललाय. पण एक बरं पण आहे की काही छोट्या छोट्या रील्स वेगळ्या पण येत आहेत की हल्ली लोक आपापल्या मनाने काही छान नाचूनही रील टाकतायत. तो हाच प्रकार आहे तो. कारण आधी लोक फॉलो करत होते, मग लोकांना कळलं की आता काय याला फॉलो करण्यात काही पॉईंट नाही, कारण तेच होत आहे आता. बरोबर, तीच उडी, तेच स्प्लिट करणं, त्याच पद्धतीच्या गोष्टी, म्हणून लोक थोडे चेंज होत आहेत. पण मला असं म्हणावं लागेल की डान्सकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सगळ्यांचा असा असायला हवा की डान्स करताना स्वतःला आनंद मिळाला पाहिजे आणि तो बघितल्यानंतर जो प्रेक्षक बघतोय किंवा जी लोक बघतायत त्यांनाही असं वाटलं पाहिजे अरे वाह क्या बात आहे, म्हणजे अशा पद्धतीने आम्हाला पण नाचता आलं तर वा वा वा, तर त्याची मजा आहे. खरंच आहे. मला आता तुम्ही हे सांगताय ना, तर त्याच्यावरून एक मला परफॉर्मन्स आठवला. एक अगदी 18-20 वर्षाची मुलगी होती आणि मला तिने सांगितलं, म्हणजे मी त्या शोचं अँकरिंग करत होते, तर ती नवीन होती त्यामुळे तिचा सोलो परफॉर्मन्स होता आणि तिने सांगितलं की हे नृत्य मी माझ्या वडिलांना डेडिकेट करते. नृत्यातलं काहीही न कळणाऱ्यांना पण तो इतका अपील झाला परफॉर्मन्स, फक्त म्युझिक होतं, बोल वगैरे काही नव्हते आणि ती ज्या पद्धतीने नाचत होती की ॲट द एंड ऑफ 2 to 3 मिनिट्स तिच्या डोळ्यात पाणी होतं आणि प्रेक्षकांच्याही डोळ्यात पाणी होतं. आणि अशा पद्धतीचं म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एक सोलफुल परफॉर्मन्स असं जेव्हा आम्ही बघतो, तर तेव्हा खरोखरच एक प्रेक्षक म्हणून पण आपण त्या कलाकृतीशी एकरूप झालेलं असतो. खरं तर तुमच्याशी अजून खूप गप्पा मारायच्या, आपण छान गप्पा मारणार आहोत सरांशी, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा झलक ताऱ्यांची. नमस्कार, विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. झलक ताऱ्यांची या कार्यक्रमात आज आपण गप्पा मारतोय ख्यातनाम नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे यांच्याशी. सर, तुमची सुरुवात जी झाली, तुम्ही म्हणालात की कुठलंही तुम्ही असं शिक्षण घेतलेलं नाही आहे नृत्य या क्षेत्रामध्ये आणि तुम्ही नृत्य करायला सुरुवात केली, वेगवेगळ्या ग्रुप्सबरोबर तुम्ही नृत्य करत राहिलात आणि असं करता करता तुम्हाला आठवतंय पहिला तुम्ही कोरिओग्राफ केलेला परफॉर्मन्स किंवा नृत्य? ज्या वेळेला सुरू केलं
त्यावेळेला ज्या ग्रुपला मी जॉईन झालो, हां. गरजा महाराष्ट्र नावाचा गरजा महाराष्ट्र माझा नावाचा आमच्या इथे एक ग्रुप सुरू झाला होता बरं. अबुदनगर काळा चौकीत. बरं. संदीप सातार्डेकर म्हणून त्याचा प्रोड्युसर होता ओके. आणि तो छान ढोल वाजवायचा. हम्म, तर आता हे कनेक्शन असं आहे की त्या संदीपला माहीतच नव्हतं हम्म. की तो एवढा सुंदर ढोल वाजवायचा. त्या ढोलसाठी मला अबुदनगरमध्ये फिरताना तो आवाज आला, तो पॅटर्न, हां, हां. की मला 100% कळायचं की अरे संदीप ढोल वाजवतोय. अच्छा. मी तो ऐकायला जायचो बरं बरं बरं. आणि मला नेहमी वाटायचं की काय कमाल माणूस आहे ना, काय ढोल वाजवतो, काय आणि आपोआप खेचला जायचो. हम्म. आणि काही दिवसानंतर अबुदनगरमधल्या आमच्या काही स्पर्धा होत्या, त्यात आमच्या बिल्डिंगचा डान्स जिंकून आला वगैरे, अशा काही काही गोष्टी घडत होत्या. त्यातून त्याने नवीन ग्रुप सुरू केला आणि मी जॉईन झालो. बरं. जॉईन झाल्यानंतर नेमकं माझी आई आजारी असताना जॉईन झालो होतो आणि आई गेली. मग त्यांनी सांगितलं नाही नाही, आमच्या ग्रुपला यायचं असेल तर काही पैसे भरायला लागतील. तर म्हटलं ठीक आहे, मी पैसे पाठवले. माहीत नाही काय कनेक्शन होतं की त्या ग्रुपला मी काय जॉईन झालो. माझं एवढं काम होतं घरचं की मला खरं वेळ मिळायचा नाही, पण जॉईन झालो. हम्म. त्यांना थोडे पैसे दिले, जे काय 5-50 रुपये होते त्यावेळेला, ते 50 रुपये देऊन जॉईन झालो त्या ग्रुपला. पण ज्या दिवशी नाचायला सुरू केलं त्या दिवशीच इकडे राजेश मालवणकर माझा मित्र, तो डान्स करायचा, मोहिनी पटेल ती डान्स करायची आणि ते लोक कोरिओग्राफ करायचे. मग या त्यांच्यावर सुरू झालो आणि मग आम्ही असं वाटायला लागलं की अरे आपण 2 उड्या मारतो ना, आपण 3 मारूया, मग आपण अजून एखादी उडी मारूया का, हे तिथून सुरू झालं. अच्छा. मग हळूहळू 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 तो शो होईपर्यंत आम्ही अख्खी टीम मिळून आम्ही कोरिओग्राफ करायला लागलो. ओके. आणि मग मी कधी वळून मागे नाही पाहिलं, मग हे तुम्ही करत डान्सर राहिलो म्हणून गेला होतात त्या ग्रुपमध्ये, पण आणि ॲज अ तुम्ही कोरिओग्राफर choreographer म्हणून बाहेर पुढे पडलात. काम सुरू केलं हां, हां. आणि एक एक शो करत गेलो. हां. असे वेगवेगळे शो करताना आदेश बांदेकर माझ्या शाळेचे विद्यार्थी, मला 4 बॅच सिनियर होते. कोणती शाळा सर? शिवाजी विद्यालय, बरं. अबुदनगर काळा चौकीमध्ये शिवाजी विद्यालय अच्छा. हायस्कूल आहे, त्याचे आम्ही स्टुडंट. हम्म. आणि आदेश आमच्या शाळेचं असल्यामुळे आणि RSPचं खूप चांगलं नाव त्याने आमच्या शाळेचं केलं होतं. हम्म. आणि 8वीत असताना मी लीडर होतो आणि आदेश आमच्याकडून सगळं करून घेत होता. हो. आणि आदेशने एवढं छान करून घेतलं की त्या वर्षी आम्ही 52 शाळातून पहिला नंबर काढला होता. बापरे, वा वा. आणि त्याच वर्षी शाळेचं एक ॲन्युअल होतं. हां. त्यावेळेला डान्स करताना बघून आदेश म्हणाला, अरे तू सुंदर नाचतो, हम्म. आपण एकदा काहीतरी काम करूया. असं करता 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 92ला एक साऊथ इंडियन म्हणजे करकट्टम डान्स केला होता मी. बरं. तो कुठेतरी आदेशने पाहिला. अच्छा. तो म्हणला नाही नाही, मी तुझ्यावर काहीतरी करणार, मी काहीतरी डान्स करेन ना, आपण एकत्र काम करूया. आणि आदेश 93ला मंथन केलं. बरं बरं. आणि त्या मंथनची इंडिव्हिज्युअल कोरिओग्राफी हम्म, हम्म, आणि त्यात सोलो डान्स हम्म. हे सगळं मंथनमध्ये मी केलं. आणि त्या शोचं एवढं नाव झालं होतं, त्या माझ्याबद्दल एवढं लिहून आलं की मी एक पेटत्या मशाली घेऊन त्यात एक गोंधळ करायचो. अच्छा. त्यात असं पलटे मारायचो, सर्कल, त्याच्या सगळ्याबद्दल खूप छान आलं की एवढा वेगळ्या पद्धतीने नाचतो, एवढा एनर्जेटिक नाचतो. हां. आणि त्याचंच हे म्हणजे अशोक हांडेंनी मला मराठी त्यांच्या बाणा. मंगलगाणी दंगलगाणी ह्या कार्यक्रमासाठी बोलवलं. बरं बरं आवाज की दुनिया त्यांचा हिंदी कार्यक्रम सुरू झाला त्यावेळेला ओके. 94ला. बरं. आणि त्याचा पहिला डान्सर म्हणून मी जॉईन झालो. अच्छा. त्याची कोरिओग्राफी सुबल सरकार करत होते. बरं. सुबल सरकारने सुरुवातीला त्याची कोरिओग्राफी केली, पण नंतर हळूहळू अशोक हांडेने पहिला मला चान्स दिला की अरे आता तूच कर. हम्म, हम्म, आणि तिकडे अशा प्रोफेशनल शोजना हम्म. कोरिओग्राफी करायला सुरू केली 94 पासून. वा वा वा. मग पुढे त्यांचे सगळेच कार्यक्रम, गाणे सुहाने, आझादी पचा, सगळ्या कार्यक्रमांची कोरिओग्राफी करता करता 2005ला मी मराठी बाणा कोरिओग्राफ केला. सर, मराठी बाणा हा असा कार्यक्रम आहे की मी अनेक लोकांकडून ऐकले की आम्ही 15 वेळा बघितला, 16 वेळा बघितला, 20 वेळा बघितला. आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे नृत्य, जे प्रेक्षकांना असं खिळवून ठेवतं. तर हा आता महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर, देशाच्याही बाहेर पोहोचलेला आहे कार्यक्रम. तर तो अनुभव काय आहे आणि तुम्हाला तो किती समृद्ध करून गेला? नाही, अनुभव म्हणण्यापेक्षा खरं तर आमच्याकडे चौरंगमध्ये आम्ही आवाज की दुनिया हिंदी कार्यक्रम करत होतो. हां. मराठी आमच्याकडे तसं काय मंगलगाणी होतं. मंगलगाणीत मी सोलो जेजुरी नाचायचो. बरं. आणि बऱ्याच वेळा म्हणजे जवळजवळ सगळे शोज मी तो वन्स मोर करायचो. अच्छा. सोलो नाचायचो. हां, मला वन्स मोर मिळायचा. हम्म. मराठीचं आमच्याकडे काही तसं नव्हतं. तिकडे आम्ही 2-3 इव्हेंट केली होती. त्यात आम्ही कोळी केला होता, एखाद्याच्यात छोटाखानी गोंधळ केला होता. असं आम्ही वेगळे इव्हेंट म्हणून आम्ही केलं होतं. बरं. 2001ला मला सचिन पिळगावकरांकडून फोन आला होता बरं. की मटा सन्मान करायचा आहे.
महाराष्ट्राचे लोककला करायचे. अच्छा. आणि ते फक्त 9 मिनिटाचं हवं आहे. ओ. तर माझे मित्र होते नरेश खराडे, त्यांच्या थ्रू ते काम आलं होतं माझ्याकडे. मग मी मनोहर गोलांबरे आमचे मित्र, त्यांना रिक्वेस्ट केली की असं असं काहीतरी करायचं आहे, तर जरा करणार का, कारण ते खूप सिनियर आहेत यातले लोककलेतले, त्यांना चांगला अनुभव. तर आम्ही मिळून एक 9 मिनिटाचं म्युझिक केलं. ओके. आणि त्याच्यावरती मी सुरुवातीला डान्स बसवले. बरं. म्हणजे सगळे एक 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 मिनिटाचे, अर्धा मिनटं, 1 मिनटं, अर्धा मिनटं, 1 मिनटं, असा तो आम्ही 9 मिनिटाचा कार्यक्रम केला. तो एवढा सुंदर झाला की त्यानंतर भारती आचरेकरांनी मला सांगितलं की अरे असं असं एक इला अरुण यांची मुलगी आणि खूप जुने दिग्दर्शक आहेत, प्रोड्युसर घाणेकर म्हणून, तर त्यांच्या मुलाचं लग्न. तर त्यात म्हणाले की त्या लोकांना, इला अरुणची मुलगी म्हटल्यानंतर फोकशी त्यांचं चांगलं हे आहे, तर त्यांचं एक फंक्शन आहे, त्यात 1 तासाचा कार्यक्रम करशील का. बरं. मग जो कार्यक्रम आम्ही तिथे केला होता तो तसाच्या तसा मी 1 तासाचा केला. अच्छा, म्हणजे जो 9 मिनिटाचा तुम्ही केला होता तो 1 तासाचा केला. ओ हो हो. आणि तो शो पाहिल्यानंतर मी शीतलने लाईट केले होत्या, शीतल तळपदे, आणि काही मोठी दिग्गज लोक त्या शोला होती. तर त्यावेळेला शीतल म्हणाला होता की अरे लोकांची रिॲक्शन अशी आहे की कमाल एनर्जी. आणि सगळे आम्ही डान्स केले होते, बॅक टू बॅक डान्स, सिंगिंग काही नव्हतं. बरं बरं. आणि तो डोक्यातला शो होता, कारण एवढी वर्ष तेच नाचत होतो, तेच सगळं करत होतो. 90 पासूनचा सगळा, 90ला प्रोफेशनल थिएटर, पण त्याच्या आधीपासून ते सगळं करतच होतो शाळेपासून. तर ते सगळं फोक डान्सचं जे डोक्यात होतं, आणि हे सगळं करत असताना मी म्हटलं ना की काही शिकलो नाही पण पाहिलं खूप. फोक डान्स इथपर्यंत यायला मग युनिव्हर्सिटीच्या कॉम्पिटिशन्स असतील, त्यात सिंग सरांचे डान्स असतील, इंदुमती लेलेंचे डान्स असतील, त्यानंतर श्याम काळेंचे डान्स असतील, शशन मेसरींचे डान्स असतील, हे सगळे एकमेकाच्या कॉम्पिटिशनमध्ये असायचे. त्या मुलांची एनर्जी, त्यांच्या काही डान्स करण्याच्या, रमेश साळवी असतील, हे सगळं बघत बघत बघत, अरुण चांदीवाले असतील, या सगळ्यांचे शोज, त्यांची कोरिओग्राफी होतं एक महत्वाचं तुमचं. आता तुम्ही उल्लेख केलात एनर्जीचा, आणि मला त्या मुद्द्याकडे यायचं की तुम्ही जेव्हा डान्स करता किंवा तुमची जी कोरिओग्राफी असते त्याच्यामध्ये एक विशेषत्वाने जाणवते, ती म्हणजे एनर्जी असते खूप. सगळे परफॉर्मन्सेस एकदम एनर्जेटिक असतात. तर काय या लोकांचे सगळे डान्स बघणं, यांच्या म्हणजे हे कशा पद्धतीने करायचे, त्याचा जो म्हणतात ना की आपण जोपर्यंत आपण बघत नाही तोपर्यंत आपल्याला काही, आपण म्हटलं की मी करतो म्हणजेच श्रेष्ठ असं म्हटलं तर आपण पुढे नाही जाऊ शकत. पण मी तो शिकण्याचा खूप प्रयत्न करत राहिलो आणि मी खूप शिकलो त्यातून. आणि मग स्वतःची एक वेगळी स्टाईल डेव्हलप केली की फोक डान्स तर आपण बदलू शकत नाही, फॉर्म तोच आहे, फक्त मांडण्याच्या पद्धती. मग तो किती एनर्जेटिक मांडता येईल, तो सगळा विचार करून ज्यावेळी अशोकने म्हणाले आपल्याला असा काहीतरी शो करायचा आहे, गगनगिरी महाराजांकडे त्यांच्या मठात एक फ्री शो करायचा होता. त्यासाठी म्हणाले अरे सुभाष, तो डान्सचा शो आपण काय करतोय, तू काय करतो, ते आपण मिळून करूया का, फ्री करायचं आहे. त्यामुळे आम्ही चौरंगमध्ये 4-5 मुलंच होतो आणि 4 मुली. तर मग ते अशी मुलं कुठून आणणार. मग ते म्हणाले बघ कोण मुलं असतील तर बघ, कारण आपण काय गगनगिरी महाराजांकडे करणार, तर तिकडे काय असं पैशाचं काय नसतं. माझ्याकडे शिकायला येणारी, म्हणजे माझ्याकडून काहीतरी शिकावं असे म्हणणारी ती टीम जॉईन झाली. आणि त्या टीमबरोबर आम्ही रिहर्सल केली. आणि तो गगनगिरी महाराजांकडे पहिली वेळ मराठी बाणा झाला. सुरुवातीचं नाव त्याचं वेगळं होतं, आपली बोली आपला बाणा होतं. मग तो मराठी बाणा म्हणून आला. आणि तिथे आम्ही पहिली वेळ शो केला, पण महाराजांच्या आशीर्वादाने परत वळून काय बघावं लागलं नाही. तसाच तो पुढे आला. आणि आजही आम्ही त्याच ताकदीने तो शो करतो आहोत. आजही अशोक हांडे समोर उभे असतात, त्यामुळे ती ताकद सगळ्यांना मिळतच असते. आणि आजही लोकांना वाटतं की आम्ही पहिली वेळ बघतोय. आज 2005-2026, आज 21 वर्ष आम्ही सातत्याने तो शो नाचतोय आणि एनर्जी मेंटेन असतात आजही सगळे प्रयोग आजही. वा वा वा. मला एक सांगा की जेव्हा आपण समूह नृत्य म्हणतो तेव्हा एक मोठी टीम असते, त्या सगळ्यांना घेऊन बरोबर जायचं असतं. जेव्हा तुम्ही कोरिओग्राफ करत असता तेव्हा कितीही प्रोफेशनल्स असले तरी त्यातला एखादा असा कच्चा लिंबू असतो का? नाही, कच्चा लिंबू 100% असतो. फक्त काय होतं की 2-3 प्रकार आहेत. डान्स कोरिओग्राफीचे वेगवेगळे शेड्स आहेत. जसं बघायला गेलं तर की नाटकातही मी कोरिओग्राफी केली आहे, सिरियलची कोरिओग्राफी केली आहे, फिल्म्सही केल्या आहेत, मोठे इव्हेंट्सही केले आहेत आणि स्टेज शोही केले आहेत. प्रत्येकाची कोरिओग्राफीची कॉन्सेप्ट वेगळी आहे. फक्त समूह आहे म्हणून कोरिओग्राफी करणं, तर तो समूह कसा वापरला गेला पाहिजे, तो ग्रुप कसा वापरला गेला पाहिजे. उदाहरणार्थ जर का माझ्याकडे
50 मुलं आहेत, हम्म. तर माझं त्यातली 15 मुलं 15 मुली किंवा 16 मुलं 16 मुली, हा माझा मेन टीम डान्समध्ये असेल, तर उरलेली टीम मी प्रॉपसाठी यूज केली जाते. अच्छा. समजा 10 मुलं 12 मुलं 12 मुली मेन टीम डान्स करते, सेकंड टीम आहे की बाबा हा एक बेसिक बरे नाचतात पण याच्या एवढे नाही नाचत, त्याचा एक फोरग्राऊंड तयार केला जातो. बरोबर आहे. म्हणजे ह्या डान्सच्या पुढे काय अजून सजवलं जाईल, त्यांना तिकडे वापरलं जातं. अच्छा, यातून अजून थोडे कच्चे आहेत, हा. त्यांना बॅकड्रॉप पण यूज केला जातो, हो. त्यांच्याकडे छोटे छोटे प्रॉप्स दिले, तर मग तो ऍक्ट बघताना आपल्याला तो ग्रँड वाटतो, बरोबर आहे. की त्याच्या खाली काहीतरी होत आहे, इकडेही लोक नाचतायत, मागेही म्हणजे काहीतरी वेगवेगळ्या नाचतायत. एक फ्रेम levelsनी- छान हा. भरलेली मिळते आणि ते आपल्याला त्या समूहाचा वापर करता येतो. बरोबर आहे. तुम्ही आता म्हणालात की नाटकाची कोरिओग्राफी, सिरियल्सची कोरिओग्राफी. मला सिरियल्सच्या कोरिओग्राफीकडे यायचं आहे. तुम्ही जय मल्हार ही मालिका होती, ती तुमच्या त्या नृत्यामुळे आणि त्या गाण्यामुळे खूप गाजली होती. तर काय म्हणजे मला जय मल्हारबद्दल तो अनुभव ऐकायला आवडेल. काय होतं की माहिती होतं हां. की मला जेव्हा ब्रीफ आलं तेव्हा असं कळलं की जय मल्हारचं टायटल सॉन्ग करायचं आहे, असं 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 आहे, धनगर आणि हे सगळे अशा प्रकारचे हे पाहिजे. डोक्यात आधीपासून एक जय मल्हार म्हटलं की त्याचा जो ब्रीफ होता तोच असा होता की एक ग्रँड काहीतरी करायचं आहे. पण त्यावेळेला चॅनलकडून आलेलं ब्रीफ, माझ्याबरोबर काम करणारे मला वाटतं संतोष आयचितने ते लिहिलं होतं, त्याचं ब्रीफ, त्यानंतर माझ्याबरोबर काम करणारे दिग्दर्शक त्यांचं ब्रीफ, ह्या सगळ्यांच्या ब्रीफनंतर ठरलं की काहीतरी ग्रँड करायला पाहिजे. तर त्याचं पहिलं ग्रँड काय होईल तर त्याची तळी भरणं आहे, हे आम्हाला थोडं माहीत होतं. आणि अशोक हांडे असं तो त्याची जेजुरीचा जो फेस्टिवल असतो त्याच्या वेळेला वगैरे ते छोटं तळी भरण्याचा वगैरे कार्यक्रम करायचे. जेजुरी याला गेल्यानंतर कळलं होतं की बाबा तिकडे एक तळी भरली जाते त्याची, तर म्हटलं ओपनिंग त्या पद्धतीने करूया. आणि फर्स्ट टाइम खूप मोठं, मी म्हटलं मला नाही 8 फुटाची म्हणजे 8x8चं एक मोठं हे पाहिजे, प्लेट सारखं पाहिजे. मग त्यात सगळं ते आम्ही भरलं. आणि मला काय माहीत, मला एवढंच कळतं की देवाचे जे कार्यक्रम आहेत किंवा देवाची गाणी आहेत किंवा काय ते स्वतः करून घेतात, त्यांचा कुठेतरी त्याच्या मागे काहीतरी असतं. आणि तो जो पहिलीच एंट्री आहे, अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी, त्याला आम्ही जे म्हणजे आमच्या अंगावर काटा उभा राहिला होता की अरे हे एवढं ग्रँड घडलं. आणि मग त्याची जी कोरिओग्राफी होती, क्राऊडबरोबर काम करण्याच्या आधीपासून डोक्यात होतं की ग्रँड करायचं तर काय करायचं. आणि त्या एक एक स्टेप्स त्याच्या येत गेल्या आणि सुचत गेलं. आणि बऱ्याच गोष्टी तिकडे आल्यानंतर, कॅमेरा ओपन झाल्यानंतर कळत गेल्या की अच्छा अरे ही जागा आहे, अरे एवढा एरिया मिळतो, मग ती मुलं, मग त्या स्टेप्स, असं करत करत ते गाणं ग्रँड झालं. वा वा वा. आणि या मागची स्टोरी आज आम्हाला ऐकायला मिळाली, त्याचाही आम्हाला अतिशय आनंद आहे. आणखीही अशाच गप्पा मारणार आहोत आपण सुभाष नकाशे यांच्याशी. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा झलक ताऱ्यांची. नमस्कार. ब्रेक नंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपण नृत्याच्या गप्पा मारतोय. नृत्य दिग्दर्शन कसं केलं जातं, त्यामागच्या काय गोष्टी आहेत, हे सगळं आज जाणून घेतोय ख्यातनाम नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे यांच्याकडून. सर, तुम्ही आत्ता सांगितलं की सिरियलचं कशा पद्धतीने केलं. जेव्हा हे सगळी तुम्ही केलेली कोरिओग्राफी जेव्हा तुम्ही बघता, आता आपण अर्थात बऱ्याचदा व्हिडिओ रेकॉर्डिंग होतच असतं, तर तेव्हा तुम्हाला काय वाटत असतं की काय भावना असतात? नाही, आता आपण आता सिरियलबद्दल बोललो. जय मल्हार हा विषय देवाबद्दल सांगायचं होतं की तो किती प्रचंड आहे. पण इतर सिरियलचं ज्या वेळेला आपण काम करतो त्यावेळेला सिरियल काय सांगणार आहे, त्या अख्ख्या सिरियलचा जो सार आहे तो एका मिनिटात तो थोडा दाखवायला लागतो, अशा पद्धतीची कोरिओग्राफी करायला लागते. ज्यावेळेला फिल्मची कोरिओग्राफी करतो त्यावेळेला तो विषय, त्याच्या आधीचा सीन काय, नंतरचा सीन काय, आणि हा डान्स काय येतो, या सगळ्याचा विचार करून त्याची कोरिओग्राफी केली जाते. थिएटरचे शोज ज्या वेळेला आपण करतो, जसं मराठी बाणा केलाय, त्याची कोरिओग्राफी करताना हा विचार करावा लागतो की एवढं आवडलं पाहिजे की लोक परत परत बघायला आलं पाहिजे, त्याचा ग्रँजर पण, त्याची एक म्हणतो ना ब्युटी पण असायला पाहिजे. आणि ज्यावेळेला इव्हेंट करतो आम्ही त्यावेळेला त्याचं ग्रँजर की ते किती मोठं दिसेल, कारण त्या स्केलला करत असतो. माझं एकच मला आतापर्यंत प्लस पॉईंट मला देवाने कदाचित दिला असेल की मी ज्या ज्या वेळेला मी केलेलं काम परत बघतो त्या वेळेला त्या कामातल्या मला चुका दिसायला लागतात आणि वाटतं हे राहिलं, हे राहिलं, हे राहिलं, हे राहिलं, हे सगळं करू शकलो असतो.
आणि तुम्हाला तो खूप प्लस पॉईंट वाटतो. मला प्लस पॉईंट वाटतो. मला बरेच जण म्हणतात अरे हे किती सुंदर झालं, जसं तुम्ही म्हणताय मराठी बाणा आजही लोकांना आवडतो, पण माझ्याकडे मराठी बाणातल्या 50 त्रुटी माझ्याकडे आत्ता हातात आहेत की मी परत असा शो करेन, कदाचित मराठी बाणा 2 करेन. मी अशोक गंड्यांना बऱ्याच वेळा म्हणतोय की आपण करूया 2 म्हणून. तर मी 100% सांगतो की लोक याच्या पलीकडे बघतील. वा. म्हणजे हा 125 लोकांचा आहे, तो काय 150-200 लोकात होईल. आणि या ज्या त्रुटी राहिल्या होत्या त्या त्रुटी यातून माझ्या डोक्यात येत्या की काय करेन तर तो अजून ग्रँड दिसेल. सो कोरिओग्राफीकडे बघताना मी नेहमी बघतो की जेव्हा मी केलेलं काम परत बघतो, जसं आता संगीत मानपांचं गाणं केलंय, ग्रँड गाणं आहे, पण असं वाटतं की आता अजून या गोष्टी होऊ शकल्या असत्या. मी आतापर्यंत गेलेली सगळी जी गाणी आहेत फिल्मची ती मॅक्सिमम मोठी गाणी आहेत, खूप डान्सरची गाणी आहेत. ती हिरकणीची असेल, फतेह शिकतची असतील, मुंबई पुणे मुंबई 3चं ग साजने असेल, सगळी मोठी गाणी आहेत जी आतापर्यंत केली आहेत. आता एक केदारच्या फिल्मचं गाणं केलंय, आता तरी नाव तिचं गाणं धावरे आहे, त्याचं एक महिलांचा गोविंदा. बरं. त्यातही 150, 200, 250 लोकांचा मॉप आणि 40 डान्सर्स आणि असं मुली डान्सर्स असं केलेलं आहे. तर मला एकच बरं वाटतं की स्वतःचं काम परत बघितल्यानंतर त्यातल्या चुका दिसतात, स्वतःच्या कामाने भारावून जात नाही आणि असं वाटत नाही अरे ह्याच्या पलीकडे काहीच नाही. म्हणजे कुठेतरी आपण म्हणतो की प्रत्येक कलाकाराला एक उत्तमाचा ध्यास असतो, एक्सलन्स, सर्च फॉर एक्सलन्स आपण म्हणतो. तर तिथे मला वाटतं की हे कुठल्याही उत्तम कलाकाराचं एक लक्षण आहे की आपल्याला आणखी काहीतरी ह्याच्यातून चांगलं करावंसं वाटत असतं. 5000 लोकांचा तुम्ही कर्तव्य पथावर परफॉर्मन्स केला होता आणि ती सगळी एकत्रित एनर्जी त्या कर्तव्य पथावरची, तर ती अक्षरशः अशी भारावून टाकणारी होती. तर तो अनुभव काय होता? खरं तर तो वेगळा अनुभव, कारण मी महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा गिरगाव चौपाटीला झाला होता. नितीन देसाईंनी ते सगळं केलं होतं. त्यावेळेला 3500 लोकांना घेऊन मी स्टेजवर परफॉर्म केलं होतं. बरं. त्यामुळे तो एक एक्सपिरियन्स होता डोक्यात. मी श्री रविशंकर यांचा यमुना तीरी एक कार्यक्रम झाला होता, त्यात 35,000 डान्सर्स होते. 35,000 डान्सर्स, बापरे. जे जवळजवळ 1750 फुटाचं स्टेज होतं. अच्छा. आणि रोज 10,000, 12,000, 11,000 असे लोक परफॉर्म करून जायचे. 3 दिवस ते चाललं होतं. त्या सगळ्यांचं स्टेजवर येणं जाणं, एंट्री एक्झिट सगळं मी प्लॅन केलं होतं. त्यामुळे एक अंदाज होता की अशा पद्धतीच्या सगळ्या डान्स करण्याचं. रायगड फेस्टिवल केलं होतं, तिकडे 2-2,500 डान्सर होते. म्हणजे हजारांच्या घरात डान्सर्स ऑलरेडी मी काम केलं होतं. अगदी. आणि यावेळेला संध्याताईंनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्या म्हणाल्या की तुला सुभाष तिकडे यायचं आहे आणि असं असं करायचंय. माझ्यावर अजून 4 लोकही त्यांनी जॉईन करून दिली होती. वेगवेगळ्या राज्यातून होते, गुजरातमधून 2 होते, गुवाहाटीवरून 1 होतं, दिल्लीवरून 1 होतं. आणि या सगळ्याची जबाबदारी संध्याताईने माझ्यावर सोपवली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते सगळं करत होतो. पण त्यांचा कॉन्फिडन्स संध्याताईंचा की हे होणार, हे करणार, त्या कॉन्फिडन्सवर मी ते सगळं काम केलं होतं. आणि नंतर हळूहळू तो कर्तव्यपथ दिसायला लागला होता की यात 5000 लोक दिसायला लागली होती. आम्ही टीम वाईज काम केलं होतं, 10 ग्रुप केले होते. प्रत्येक ग्रुपमध्ये 500 लोकांचं एक टीम केली होती आणि त्या 500 लोकांच्या टीमला लाईनअप करायचं, मेन कोरिओग्राफी व्हायची आणि मग ती सगळ्यांवरती छापली जायची. मग ज्याची रेडी झाली की तो मला परत येऊन त्या 1 नंबर आमच्या स्टेजकडे येऊन दाखवायचा. त्यामुळे एक वेगळी एनर्जी आणि एवढी एनर्जी होती त्या सगळ्या प्रोसेसमध्ये की दिल्लीमध्ये एवढी थंडी असताना म्हणजे मला शॉक होता की एवढ्या थंडीत आमची मुलं कुडकुडायची अशी. पण संध्याकाळ होत आली, सकाळी वाटायचं थंड, संध्याकाळ होत आली की मी स्वेटर वगैरे पण बाजूला ठेवायचो. का तर एक टेन्शन असायचं की आता परत संध्याताई येणार आहे, त्यांना आपल्याला दाखवायचं आहे की आज काय काय झालं, कसं झालं. संध्याताई आल्यानंतर आम्ही परत कोरिओग्राफी करायचो. त्या म्हणाला की सुभाष हे नको, काहीतरी यात वेगळं करूया, परत वेगळं करायचो. हा जो एक्सपिरियन्स होता महिन्याभराचा, तो शो ज्या दिवशी झाला कर्तव्यपथावर त्या दिवशी असं वाटलं की आता आम्ही थकलोय. तोपर्यंत असं जाणवलंच नाही की आपण एवढं काम केलं महिनाभर. त्याची एनर्जी वेगळी होती आणि वेगळा एक्सपिरियन्स होता. भारतातल्या 5000 वेगवेगळ्या लोककलाकारांबरोबर लोकनृत्याशी, त्यातले जवळजवळ 2,500 ते 3,000 ट्रायबल होते, ओरिजिनल आदिवासी सगळे होते, सगळे ओरिजिनल कलाकार होते. त्यामुळे काम करायला खूप मजा आली. त्यांच्याकडून काहीतरी शिकता आलं. म्हणजे आपल्याला आपण फोक डान्स म्हणतो, पण आपण म्हणतोय तो फोक डान्स म्हणजे असं आहे की ते लोकनृत्य आहे. लोकांनी लोकांसाठी, लोकांच्या आनंदासाठी स्वतःचा आनंद घेता घेता जे नृत्य केलं जातं ते लोकनृत्य. तर ते खरं आहे का हे त्यांच्याकडून कळत गेलं की कशा पद्धतीने लोक आनंद घेत होते आणि काय त्यांचे एक्सप्रेशन होते, हे सगळं शिकायला पण मिळालं.
या 5,000 लोकांकडून. वा. आणि एवढं सगळं करत असताना तुम्ही सोलो डान्स कधी केला होता? म्हणजे मे बी सुरुवातीच्या काळात असेलच, पण आत्ता रिसेंट टाइम्समध्ये तुमचा परफॉर्मन्स, आता तुम्ही कोरिओग्राफी करता, पण तुम्हाला असं वाटतं का की ह्याच्यामध्ये मी पण असलं पाहिजे किंवा काय असतं? मी आत्ताही परफॉर्म करतोय. हो. मी मराठी बाणात नाचतो, मी मराठी बाणात धनगर नाचतो, मी कोळी नाचतो. आता आम्ही अशोक अण्णांचा नवीन शो डिझाईन केलाय, आवाराहू. हो, फार राज सुंदर कपूर यांच्या तो की show आहे. त्यांची हिस्ट्री, की त्यांनी कसे जे आले, कसं सुरू केलं, काय कमाल शो आहे. त्यातही एक डान्स मी दोन डान्स परफॉर्म करतो अच्छा. मी. त्यामुळे कसं होतं ना, आता हे सोलोची कॉन्सेप्ट संपली, की आता आम्ही ज्या ग्रँजरमध्ये काम करतो त्यात सोलो हिरो म्हणून आहोत. म्हणजे धनगरमध्ये मी मध्ये उभा राहतो आणि माझ्या बाजूने सगळे आहेत. मग तो माझा परफॉर्मन्स हा सोलोकडेच जाणारा होतो, बरोबर की मी इंडिव्हिज्युअल आणि माझी टीम घेऊन जातो. कोळी करतो, ड्युएट करतो, माझी पार्टनर मी आणि बाकी बॅकड्रॉपला इतर लोक. आवारामध्ये रमैया वस्तावया करतो, त्यातही सेम आहे की मधली पेअरच्या आजूबाजूला सगळं. त्यामुळे सोलो ड्युएट ह्या आजही मी परफॉर्म करतो आणि माझ्या आवडीचा विषय आहे की मला स्वतःला डान्स एन्जॉय करायला आवडतो. आणि मी नाचताना आजही परफॉर्म करताना मी वय हा माझ्याकडे कॉन्सेप्ट नसतो. मला एवढंच वाटतं की हा जो डान्स आहे हा कुठल्या वयाच्या लोकांनी केला होता त्यावेळेला. म्हणजे आता रमैया वस्तावया ते यंग क्राऊड करत असेल तर काय करेल, धनगर करताना तो धनगर तेवढा पॉवरफुल असेल तर काय करेल, किंवा कोळी नाचताना ती पेअर कशी वाटेल. म्हणजे माझ्याबरोबर नाचणारी मुलगी माझ्यापेक्षा 20 वर्षांनी लहान असेल, 25 वर्षांनी लहान असेल, पण नाचताना ती पेअर कशी वाटेल, तो अल्लडपणा असायला पाहिजे. या एनर्जीने नाचायचा आजही प्रयत्न करतो. आणि त्याचं आहे, लोकांकडून कळतं की आज चांगलं झालं, आज छान झालं, हा लोकांकडे हे मिळतोच त्याचा. नक्कीच. आपण म्हणतो नृत्य म्हटलं की त्यात अनेक प्रकार येतात. विशेषतः भारतीय नृत्यामध्ये आपण शास्त्रीय नृत्य म्हणतो, लोककला आहे, लोकनृत्य आहे, किंवा आत्ताचं कंटेम्पररी असेल, बॉलिवूड असेल, वेस्टर्न आपण काही स्टेप्स घेतो. ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला काय आवडतं किंवा तुम्ही जास्त तुमच्या नृत्यामध्ये काय येतं असं तुम्हाला? माझ्या नृत्यामध्ये फोक डान्स, लोकनृत्य याचा खूप प्रभाव आहे. आणि मला एवढंच कळतं की फोक डान्सला कुठली चौकट नाही आहे, तो फ्री फॉर्म आहे. म्हणजे तुम्हाला फोक डान्स येत असेल तर मला असं वाटतं जगातले सगळे डान्स येतात, म्हणजे 100% येणार. त्याचं कारण असं आहे की सगळ्याला चौकट आहे. आपलं शास्त्रीय नृत्य पाहिले तरी त्याला एक चौकट आहे, त्या सगळ्यातून जायला लागतं. वेस्टर्न म्हटलं तरी त्याला एक चौकट आहे, त्या स्टाईलचं नाव आहे, तसं तसं नाचायचं असतं. आता बॉलिवूड डान्स किंवा फिल्मी डान्स ते सगळ्याचं एक मिक्सर म्हणून परफॉर्म करतात. म्हणजे तो थोडा फ्री फॉर्म आहे, पण हे सगळं कशात मिळतं आपल्याला, तर आपल्या फोक डान्समध्ये मिळतं. असं होतं का की एक आपल्याला येत असेल, म्हणजे समजा मला शास्त्रीय येत असेल तर मला दुसरं अवघड जाईल, किंवा मला जर बॉलिवूड चांगलं येतंय तर मला लोकनृत्य अवघड जाईल, असं काही असतं? खरं नसायला पाहिजे, खरं नसायला पाहिजे, पण लोक ना थोडं स्वतःला त्यात चाकोरीत बांधून घेतात. काही मला मी पाहिलं की वेस्टर्न नाचणारे, अरे सर आपका मतलब हम लोग तो बॉलीवुड करने वाले हैं ना, वो फोक स्टाइल का थोड़ा मतलब इतना जल्दी नहीं होगा. बरोबर क्लासिकल वाले म्हणतात की आम्ही भरतनाट्यम किंवा कथ्थक किंवा असं करणार आहोत, फोक असं कदाचित नाही होणार. पण मला असं म्हणायचं आहे, ज्या माणसाला तालात चालता येतं त्या माणसाला डान्स येतो. तो जर का त्याला ते जमत नसतं तर तो चाललाच नसता, तो ऑड चालला असता. म्हणजे त्यात ताल आहे, त्या तालाला तुम्ही एक सेप देता, त्याला भाषा देता, आणि त्याला भरतनाट्यम कथ्थक ह्या सगळ्या स्टाईलमध्ये येतं. याच याला तुम्ही वेस्टर्नकडे नेलं की तुम्ही कंटेम्पररी, हिपहॉप, बिबॉईंग, त्याला बॉल डान्स आणि असे बरेच प्रकार तुम्ही देता. हाच डान्स तुम्ही साऊथचे डान्स बघा, साऊथमध्ये जे काय परफॉर्म होतात ते सगळ्याचं मिक्सर आहे. मॅक्सिमम फोकला धरून नाचतात ते. मग आता त्याला काय म्हणावं, त्याला टॉलिवूड नाव. आपण काय म्हणतो, आपण फक्त नाव द्यायचं काम करतो, पण त्याच्याकडे जर का डान्स म्हणून बघितलं ना तर सगळ्यांना सगळे डान्स नाचायला यायला पाहिजेत असं मला वैयक्तिक वाटतं. कारण आपणच नावं दिली आहेत, आपण ते फॉर्म तयार केलेले आहेत, आपण त्यातून शिफ्ट होऊच शकतो. साधं बघा ना, कुठल्याही स्टाईलचा, कुठल्याही प्रकारातला नर्तक असो किंवा कोणी असो, मिरवणुकीत कसं नाचतो,
कुठलंही गाणं लागलं की तो बेसिक मुवमेंट करतो ना. basic movement. खरंच आहे. तेव्हा तो म्हणत नाही की मी भरतनाट्यम मी असाच नाचेन, मी असं नाही म्हणत. हो, किंवा मी कथ्थक आहे मी असाच नाचेन असं नाही म्हणत. किंवा मी कंटेम्पररी नाचतो मग मी असंच काय ते ना, तो लोकांसारखा नाचायला लागतो. खरंय, खरंय. याचा अर्थ तुम्हाला सगळे डान्स येतात, हम्म. फक्त तुम्ही मनात ते कुठे किंतु परंतु ठेवता की अरे हे असं असेल तर मला नाही येणार. तर सगळे डान्स सगळ्यांना यायला पाहिजेत. खरंच आहे, सगळे डान्स कुठल्याही नर्तकाला यायला पाहिजेत असं आत्ताच सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणखी ही आपण गप्पा मारणार आहोत जे नवीन लोक ह्या क्षेत्रात येऊ इच्छित आहेत त्यांनी काय करावं, कुठली दिशा पकडावी, या सगळ्याविषयी गप्पा मारणार आहोत कार्यक्रमातून. आत्ता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा झलक ताऱ्यांची. नमस्कार. ब्रेक नंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. झलक ताऱ्यांची या कार्यक्रमात आज आपण गप्पा मारतोय सुभाष नकाशे यांच्याशी. सर पुन्हा एकदा स्वागत. आत्तापर्यंत आपण तुमचा प्रवास बघितला, तुम्ही जे आत्तापर्यंतचे वेगवेगळे असे भव्य दिव्य आपण म्हणू शकतो असे कार्यक्रम ते पाहिलं. आज अनेक नवीन मुलं येत आहेत की ज्यांना नृत्यामध्ये करिअर करायचं आहे आणि ते बऱ्यापैकी मला वाटतं की ते सिरियस असतात. लहान वयात ते ठरवतात की मला ह्या क्षेत्रात जायचं आहे. तर अशा मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांना देखील तुम्ही काय सांगाल? आता डान्सकडे म्हणजे काय आमचा काळ होता त्यात त्या डान्समध्ये करिअर हा विषय नव्हता, पण आता खूप वास्ट झाला आहे डान्स हा एरिया आणि त्यात नक्कीच करिअर करू शकतात. फक्त मला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही तुमचं पहिले एज्युकेशन पूर्ण करा, शिक्षण असायला पाहिजे. त्यानंतर डान्स क्षेत्रात येताना फ्लुकने एखादा सुभाष नकाशे तयार होतो की आवड म्हणून करता करता इकडे आलं तर तुम्ही काहीतरी शिका त्यातलं. कोणाकडे तरी काम करा, कोणाच्याकडे वेगवेगळ्या स्टाईल शिका. हां, तुमचं शिक्षणाबरोबर डान्सचं शिक्षण, मग ते क्लासिकलमध्ये असो, ते कंटेम्पररीमध्ये असो, बॉलिवूडमध्ये असो, कुठेतरी लोकांकडे भरपूर काम करा. म्हणजे स्वतः काम करायची तयारी ठेवा, अनुभव घ्या आणि मग तुम्ही या क्षेत्रात या. आजकाल काय झालंय, बऱ्याच लोकांना 2-3 शोज केले, कुठेतरी इकडे तिकडे इव्हेंट केलं, 1-2 फिल्म केल्या की बऱ्याच जणांना कोरिओग्राफर व्हावं असं वाटतं. मग ते करतात काय की ज्या कोरिओग्राफरकडे काम करतात त्याचं जे बघितलेलं असतं तसंच्या तसं घ्यायचं आणि दुसरीकडे कुठेतरी करायचं, त्यातून 2 पैसे मिळवायचे. म्हणजे कोरिओग्राफीच्या ऐवजी चोरिओग्राफी म्हणायला हरकत नाही. अशा यातून लोकांना मोठं होण्याचा जो काही ध्यास लागलाय तो लोकांनी थोडा बदलायला हवा. कारण त्याने काय होईल की तुम्ही आयुष्यात मोठं काम नाही करू शकणार. बरोबर आहे. असं इकडचं तिकडचं बघून 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष काम करू शकाल, 30 वर्ष 35 वर्ष काम नाही करू शकणार. हा स्पॅन जर का हवा असेल आणि स्वतःच्या मी काय होतं आमच्या वेळेला उपलब्धता नव्हती, आम्हाला स्वतः क्रिएट करावं लागायचं. बरोबर आहे. आता काय झालंय की तुम्ही युट्यूबला जा, गुगलला जा, तुम्हाला प्रत्येक फॉर्मची माहिती मिळते. तुम्हाला एखादा विषय एखादं गाणं कोरिओग्राफ करायला वाटलं की मला ना असं काहीतरी स्टेप डोक्यात येते, चेक केली तर कुठेतरी दिसते. ते फॉर्मेशन्स दिसतात कारण अवेलेबल आहेत. माझं म्हणणं एवढी अवेलेबिलिटी असताना मग चोरताय कशाला? त्यातून बघून वेगळं काहीतरी स्वतःच्या डोक्यातून काढा. मग त्यातूनही शिकण्याचा प्रयत्न करा. शिकलात, जर का पुढे विचार चांगले आले, चांगलं डोक्यातून येत गेलं तर नवीन 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 गोष्टी सुचत जातील आणि चांगलं कोरिओग्राफी करायला शिकाल. स्वतः नाचत राहा. म्हणजे आजही आम्ही नाचतोय त्याचा आनंद आम्हाला माहिती आहे, कारण आम्ही काही कलाकार बघतो आहोत आमच्या समोर. म्हणजे आम्ही अशोक अंडेंबरोबरच काम करतोय. आज अशोक अंडेंचं वेज आणि त्यालाही त्या ताकदीने परफॉर्म करतायत. तसं आपण हिंदी इंडस्ट्रीमध्ये म्हणालो आपले सगळे हिरो जे 50-60च्या वरती आहेत पण ते परफॉर्म करतायत. आपण म्हणालो की अमिताभ बच्चन आज एवढ्या एजला पण ते ज्या वेळेला केबीसीची मुलाखत घेतात तेव्हा त्या लहान मुलांशी पण लहान मुलं झाल्यासारखं बोलतात. ही जी एनर्जी आहे ही एनर्जी तुमच्या कामातून परफॉर्मन्समधून मिळत राहते. म्हणजे आपण परफॉर्म करत राहिलं पाहिजे, आपण नाचत राहिलं पाहिजे. नाचत राहिलं तर आपण शिकत राहतो. जर का याचं त्याचं बघून केलं तर पुढे आपल्याला काही सुचत नाही, आपण काही करू शकत नाही. आणि अभ्यास पूर्ण केला तर पुढे अभ्यासाची जोड याला लागतेच, एज्युकेशन लागतंच. कारण टेक्निकल गोष्टी शिकायच्या असतील तर एज्युकेशन असायला पाहिजे. बरोबर आहे. मला त्या टेक्निकल गोष्टींकडे पण यायचं कारण तुम्ही मगाशी जे सांगत होतात मालिकांचं तुम्ही नृत्य दिग्दर्शन केलं किंवा कुठलाही इव्हेंट असेल त्याच्यामध्ये भरपूर कॅमेरे असतात आणि मग एखादी नृत्याची स्टेप असेल ती या अँगलने कशी दिसेल किंवा त्या अँगलने कशी दिसेल किंवा वरून कशी दिसेल असा विचार तुम्हाला करावा लागतो. तर ह्या सगळ्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत ह्या कशा तुम्ही सांभाळता? म्हणजे कॅमेरा असेल, प्रेक्षक असतील. हीच थोडी कमाल आहे. हेच लोकांनी शिकायचं आहे की आपण ज्या वेळेला स्टेज इव्हेंट करतो नॉर्मल, म्हणजे आपण मराठी बाणा करतो,
त्यामुळे मराठी बाणाचा ऑडियन्स हा 1000 लोकांचा ऑडियन्स आहे. हम्म. आणि त्याची जी सिस्टीम आहे थिएटरची, त्या सिस्टीममध्ये असं चढतं थिएटरचं सेटिंग अरेंजमेंट असते. त्या अरेंजमेंटमध्ये लोकांना ज्या अँगलने तो शो दिसतो हम्म. त्या अँगलला किती छान छान एकच हो, हो. म्हणजे 2 डोळ्यांना तो डोळे समोर बसलेले असे बघत असतात शो. हम्म. थोड्या वेळाने वरती गेलो की आपण लोकांची बसण्याची पोझिशन बदलते आणि ती अशी होते. हम्म. हम्म. त्या दोन्ही अँगलना काय चांगलं वाटेल त्या पद्धतीचं डिझाईन करून तो स्टेजला शो हो, करावा केवढी लागतो. म्हणजे बारीक आपण म्हणतो की हा त्या विचार म्हणजे केला बऱ्याच जातो. लोकांना त्याचं माहीत नसतं की बाबा लोकांना वाटतं मी स्टेजवर शो केला. स्टेजवर शो केला नाही, तो सगळ्या अँगलने लोकांना आवडणारा कार्यक्रम जेव्हा करतो तेव्हा मराठी बाणासारखा एखादा शो रेडी होतो. त्याच्याबरोबर ज्यावेळेला आपण इव्हेंट करतो तेव्हा ते 5000 10,000 25,000 लोक एकाच लेवलला असे बघत असतात. हम्म. कारण तिकडे काही मागे लोकांना बसायला एका लेवलला 25,000 लोक बसलेली असतात. त्यांना जो ग्रँजर दिसतो तो स्टेजवर एका पोझिशनला दिसतो फ्रंट याला, तर तो कसा चांगला वाटेल या पद्धतीने ते कोरिओग्राफ करायला लागतं. कारण लोक ग्रँजर बघायला आलेले असतात. हो, कारण 100 फुटाचं स्टेज असतं. हम्म. हे 40-50 फुटाचं स्टेज त्याच्यात 30 फूट वापरायला मिळतं, 40 फूट वापरायला मिळतं. ते 100 फुटाचं स्टेज असतं आणि 80 फूट आपल्याला एरिया मिळतो आणि फ्लॅट फॉर्मेशनवालं लोकांना दिसतं. टॉप व्ह्यू काही दिसत नाही. हम्म. पण इव्हेंट ज्या वेळेला टेलिकास्ट होणार असतं हा. त्यावेळेला हा विचार करावा लागतो की त्याचे 12 कॅमेरे शूट करत असतात. हम्म. एक राईट, एक लेफ्ट, फ्रंटला 3, एक टॉपला असतो, एक मागे असतो. या सगळ्या कॅमेऱ्याच्या दृष्टीने पण विचार करून त्याची कोरिओग्राफी केली जाते. वा, वा. कारण लोकांना ते ग्रँड वाटेल, पण जेव्हा टीव्हीवर लोक बघतील तेव्हा त्यांनाही ते तेवढंच मोठं वाटेल. या पद्धतीने कोरिओग्राफी केली जाते. आणि फिल्मची कोरिओग्राफी करताना आपल्याला आपला कॅमेरा उचलून कुठल्याही बाजूला नेता येतो. हम्म. तो राईट, लेफ्ट, उभा, बाजूला, इकडे, क्लोज, या सगळ्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे असतं. त्यामुळे तिथून फिल्मच्या कोरिओग्राफीमध्ये एक स्टोरी पुढे जात असते. बरोबर आहे. त्या स्टोरीमध्ये ज्या वेळेला आपण डोळ्याबद्दल बोलतो तेव्हा डोळ्याचा शॉट लागला जातो तेवढाच. आपण चेहऱ्याबद्दल बोलतो तेवढाच क्लोज लागला जातो. आपण हातवारे केले तर तेवढे हाताची मुवमेंट आपण घेऊ शकतो. हे फक्त फिल्ममध्ये होतं कारण तेवढे शॉट घेतले जातात. बरोबर आहे. आणि तो 360 आपण म्हणायला हरकत नाही, कॅमेरा आपण घेऊन फिल्मचं गाणं करू शकतो आणि ते पडद्यावर दाखवू शकतो. त्यामुळे त्याची कोरिओग्राफी तशा पद्धतीने करावी लागते की त्या कॅमेऱ्यात काय चांगलं वाटेल, बरोबर. म्हणजे कुठला शॉट एवढा चांगला सगळा वाटेल. विचार प्रत्येक वेगवेगळ्या परफॉर्मन्स मध्ये तुम्ही केलेला असतो. कार्यक्रमाच्या सांगतेकडे जाताना मला काही असे क्विक प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. आत्तापर्यंतचा तुमचा आवडता शो, मराठी बाणा. आत्तापर्यंतचा तुम्हाला भावलेला सगळ्यात ज्याला आपण म्हणतो ग्रँड परफॉर्मन्स. खूप सारे इव्हेंट मी केलेले आहेत. एकच हा. आत्ता जो पटकन आठवतोय तो. हा, मी झीला एक आम्ही शो केला हा होता, हा हा. झी नाट्य. बरं. त्यात गोंधळ केला होता. बरं. तो गोंधळ कमाल झाला होता. वा. आत्तापर्यंत मिळालेली सगळ्यात ज्याला आपण म्हणतो मनाला भिडणारी अशी शाबासकी कुठल्याही ज्येष्ठ व्यक्तीकडून. मी मेक इन इंडिया करत होतो हा. गिरगाव चौपाटीला. हा. त्यावेळेला रिहर्सल बघून, ॲक्ट बघून अजय अतुल पण माझ्यानंतर परफॉर्म करणार होते. हा. आमिर खान त्यांना घेऊन माझ्यापर्यंत आले आणि म्हणाले कोण कोरिओग्राफर आहे की एवढा ग्रँड ॲक्ट करतोय, तर कोण शामक दावर करतायत का? तर ते म्हणाले नाही, सुभाष नकाशे म्हणून आमचा मराठीतला आमचा मित्र आहे, तो कोरिओग्राफी करतोय. त्यांनी येऊन मला भेटणं आणि अप्रिशिएट करणं हे क्या बात है. मला. वा. आणि त्यानंतर त्याने तो जो आम्ही ॲक्ट करणार होतो माऊली त्यांचं अजय अतुलचं गाणं, ते म्हणाले आता मी पण नाचणार. ओ हो. आणि त्यांनी आमच्यावर रिहर्सल केली आणि आमच्यावर परफॉर्म करण्याची त्यांनी तयारी दाखवली होती. अरे वा. किती मोठी कॉम्प्लिमेंट आहे ना ही. तुमचे आवडते डान्सर आत्ताच्या म्हणजे कंटेम्पररी आपण म्हणू शकतो. कंटेम्पररी असं मी काही कोणाला हे पाहिलेलं नाही की आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे काही नाचणारी मुलं आहेत किंवा मुली आहेत त्यात अमृता, मानसी, सोनाली, पूजा, वैदेही सगळ्यात चांगल्या नाचत आहेत. ओके. ज्या रेग्युलर माझ्याकडे काम करत असतात. मयुरेश पेम, शुभंकर, मराठीतले छान मुलं आहेत, चांगली नाचत आहेत. सिद्धार्थ ताकदीने नाचतो. वैभव एक परफॉर्म करतो. कश्मीर महाजनी एक चांगला आहे. ही सगळी मंडळी आपल्याबरोबर छान नाचणारी आहेत आणि चांगले करतायत, छान काम करतायत. कार्यक्रमाच्या शेवटी मला असं तुम्हाला विचारायचं की इतकी वर्ष तुम्ही काम करताय या इंडस्ट्रीमध्ये, नृत्य तुम्ही जगलेला आहात खऱ्या अर्थाने. नृत्य तुमच्यासाठी काय आहे? सर्वस्व आहे. म्हणजे याच्यामुळे मी आज जिवंत आहे एवढंच मी म्हणेन.
माझ्या आयुष्यातले सगळे जे काही क्षण होते, म्हणजे ज्या वेळेला लोक म्हणतात की खून क्या आंसू, मी पाहिलेले आहेत, मी अनुभवलेले आहेत, त्यातून सुखरूप बाहेर आलो आणि आज मी इथे आहे ते फक्त डान्समुळे. मी माझं टेन्शन, माझे विचार जास्त आले, मला काही टेन्शन आलं की मी नाचायचं काम करतो आणि डान्सच मला स्टेबल ठेवू शकतो. हा मी एवढ्या वर्षाचा माझा अनुभव आहे. क्या बात है. आपण म्हणतो की एखादा कलाकार त्याच्या कलेशी किती एकरूप होऊ शकतो किंवा किती एकरूप झालेला असतो, तर त्याचं उदाहरण म्हणजे आत्ता सरांनी सांगितलेली गोष्ट. सुभाष नकाशे यांच्याशी आपण गप्पा मारल्या आणि सर खूप आनंद झाला. खूप तुम्ही मनमोकळेपणे गप्पा मारल्यात. नवीन जी मुलं येतात त्यांच्यासाठी देखील हा कार्यक्रम नक्कीच एक पाहण्यासारखा असा असेल. तर खूप खूप धन्यवाद इथे आलात. सह्याद्री वाहिनीतर्फे आणि झलक ताऱ्यांची संपूर्ण टीमतर्फे खूप मनापासून धन्यवाद.